आरोपी प्रशांत बनकर याला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। तर पोलिसांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची यावेळी मागणी करण्यात आलेली होती। तर प्रशांत बनकरला पुण्यातून अटक करण्यात आली। प्रशांत बनकर आपल्या मित्राच्या फार्म हाऊसवर लपून बसला होता। प्रशांत बनकर हा पीडित डॉक्टर मुलगी राहत असलेल्या बिल्डिंग मालकाचा मुलगा आहे। तरुणीने आत्महत्येपूर्वी हातावर सुसाईड नोट लिहिली होती। त्या नोटमध्ये तिने प्रशांत बनकरचंही नाव लिहिलं होतं। प्रशांत बनकरने आपला शारीरिक मानसिक छळ केल्याचा आरोप डॉक्टर तरुणीने केलेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी तुषार तपासे। तुषार, आरोपी प्रशांतला 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे आणि जे फलटणचं सत्र न्यायालय आहे त्या ठिकाणी काही वेळापूर्वी प्रशांत बनकरला हजर करण्यात आलं होतं आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्याला हजर करण्यात आलं होतं। त्यानंतर आता न्यायालयानं त्या पोलीस विभागाकडून पोलिसांकडनं त्याच्या 7 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती। मात्र न्यायालयानं त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे। एकूणच 28 ऑक्टोबरपर्यंत ही पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। त्यामुळं आता तपासात गती येऊ शकते। नेमकं या प्रकरणामध्ये जे डॉक्टर युवतीची आत्महत्या आहे ती नेमकी काय झालंय, कशामुळे झालंय याचा खुलासा आता प्रशांत बनकर कडून होऊ शकतो आणि त्यामुळेच पोलिसांनी आता या प्रकरणात जातीनं लक्ष घालून आता पुढे याच्यातला दुसरा आरोपी जो आहे PSI गोपाल बदने त्याला सुद्धा पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केलेले आहेत। मात्र अद्याप तो हाताला लागलेला नाहीये। मात्र आता तरी या प्रशांत बनकरला न्यायालयात आज हजर करण्यात आलं होतं आणि त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। निश्चित धन्यवाद तुषार ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी प्रशांत बनकरला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। 4 दिवसांची ही पोलीस कोठडी देण्यात आली आहे।